नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नमस्कार. आजच्या या लेक्चरमध्ये आपण MPSC परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. तो म्हणजे महाराष्ट्रातील सर्वाधिक तालुके असणारे जिल्हे व सर्वात कमी तालुके असणारे जिल्हे. अगदी बरोबर. आणि या टॉपिकवर परीक्षेला हमखास प्रश्न विचारले जातात. हो, त्यामुळे आज आम्ही जे वर्गीकरण सांगणार आहोत ते तुम्ही व्यवस्थित पाठ करून ठेवा. आणि म्हणजे आजचे आपले मिशन केवळ आकडेवारी वाचून दाखवणे हे नाहीये, तर तुमच्यासारख्या अभ्यासूंसाठी ही क्लिष्ट आकडेवारी सोपी करून सांगणे, अगदी त्यातले पॅटर्न शोधणे आणि माहितीचं ओझं न वाटू देता ती सहज लक्षात राहील अशी मांडणी करणे हा आपला उद्देश आहे. खरं आहे. आणि आजच्या या चर्चेची सुरुवात करण्यापूर्वी मी एक प्रश्न विचारते. एखाद्या जिल्ह्यात चक्क 0 तालुके असू शकतात का? 0 तालुके? हो, या प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधणार आहोत. हा प्रश्न खरंच खूप रंजक आहे. ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून पाहूया. सर्वात आधी बेसिक माहितीपासून सुरुवात करूया. सध्या आपल्या महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आणि 358 तालुके आहेत. हा मूळ आकडा आहे. आणि कोणताही मोठा अभ्यास करताना आधी हा एकूण आकडा लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे असते. जेव्हा तुम्ही 36 जिल्हे आणि 358 तालुके हा आकडा डोक्यात फिट करता, तेव्हा तुम्ही एका मोठ्या चौकटीत विचार करायला सुरुवात करता. बरोबर. जर तुम्ही या 358 तालुक्यांना 36 जिल्ह्यांमध्ये विभागण्याचे प्रशासकीय गणित समजून घेतले तर पाठांतराची गरज खूप कमी होते. म्हणजे आपण मोठ्या आकड्यांकडून सुरुवात करायला हवी. हो. तर सर्वाधिक तालुके असणारे जिल्हे. आता आपण पाहूया की कोणत्या जिल्ह्यात किती तालुके आहेत. आपण याचे गट करूया. हो, म्हणजे सर्वाधिक तालुक्यांचा पहिला गट आहे 16 तालुक्यांचा. राज्यात सर्वाधिक 16 तालुके असणारे 2 जिल्हे आहेत, यवतमाळ आणि नांदेड. बरोबर. आता या आकड्यांचे गट केल्याने ते कसे सहज पाठ होतात हे पहा. यवतमाळ आणि नांदेड हे 2च जिल्हे आहेत ज्यांनी 16 तालुक्यांचा सर्वोच्च आकडा गाठला आहे. अगदी. आणि यापुढचा गट आहे 15 तालुक्यांचा. 15 तालुके असणारे राज्यात एकूण 4 जिल्हे आहेत, चंद्रपूर, जळगाव, रायगड आणि नाशिक. आता इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हे 4ही जिल्हे वेगवेगळ्या भौगोलिक विभागांत आहेत. हो, जळगाव खानदेशात, नाशिक उत्तर महाराष्ट्रात, रायगड कोकणात आणि चंद्रपूर थेट विदर्भात. हीच ती मॅपिंग टेक्निक आहे. तुम्ही जर 15 तालुक्यांचे हे 4 स्तंभ नकाशावर 4 वेगवेगळ्या विभागांत उभे केले तर ते विसरणे अशक्य होते. खरंय. आणि आता आपण लगेच पुढच्या गटाकडे जाऊया. 14 तालुके. 14 तालुके असणारे देखील एकूण 4 जिल्हे आहेत. ते म्हणजे पुणे, नागपूर, अमरावती आणि अहिल्यानगर जिल्हा. हे 4ही जिल्हे नावाने आणि प्रशासकीय वजनाने खूप मोठे वाटतात. अगदी बरोबर. त्यामुळे विद्यार्थ्यांचा असा समज होऊ शकतो की याच जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक म्हणजे 15 किंवा 16 तालुके असावेत. हो, तसं वाटू शकतं. पण तसे नाहीये. या सर्व दिग्गजांना 14च्या आकड्यावर थांबवण्यात आले आहे. हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. नक्कीच. म्हणजे 15चे 4 जिल्हे आणि 14चे 4 जिल्हे हे व्यवस्थित वेगळे लक्षात ठेवायला हवेत. आता यापुढचा गट खूपच इंटरेस्टिंग आहे. 13 तालुके असणारा गट. यामध्ये सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे 13 तालुके असणारा राज्यात फक्त एकच जिल्हा आहे. फक्त एकच. हो, आणि तो म्हणजे बुलढाणा. बुलढाणा. आता हा एक अपवाद असल्याने परीक्षेत विचारल्या जाण्याची शक्यता खूप जास्त असते. हो, कारण तिथे गेसवर्क चालत नाही. अगदी. जिथे अपवाद असतो तिथे प्रश्न विचारण्याची आयोगाची वृत्ती सर्वाधिक असते. बरोबर. म्हणजे आत्तापर्यंत आपण सर्वाधिक तालुक्यांची यादी पाहिली. 16चे 2, 15चे 4, 14चे 4 आणि 13चा एकमेव बुलढाणा. हा 11 जिल्ह्यांचा वरचा स्तर आहे. आणि इथेच ही माहिती अत्यंत रंजक होते, कारण आता आपण पाहणार आहोत सर्वात कमी तालुके असणारे जिल्हे. द मिनिमलिस्ट्स. विद्यार्थी मित्रांनो, जसे आपण सर्वाधिक तालुके पाहिले तसेच सर्वात कमी तालुके कुठे आहेत हे देखील लक्षात ठेवणे तितकेच महत्वाचे आहे. हो. यातला पहिला आकडा आहे 0 तालुके. एकही तालुका नाही. मुंबई शहर हा राज्यातील असा एकमेव जिल्हा आहे जिथे एकही तालुका नाही. आणि हा मुद्दा परीक्षेत एक मोठा ट्रिक क्वेश्चन म्हणून येऊ शकतो. ते कसं? बघा, जेव्हा प्रश्न येतो की महाराष्ट्रात सर्वात कमी तालुके असणारा जिल्हा कोणता आणि पर्यायांमध्ये मुंबई शहर आणि मुंबई उपनगर दोन्ही असतात, तेव्हा विद्यार्थी विचार करतात की 0 तालुके कसे असू शकतील. एखादा तरी असेलच. बरोबर. आणि मग ते मुंबई उपनगरावर टिक करतात. पण मुंबई शहर हा पूर्णपणे नागरीकृत जिल्हा असल्याने तिथे तालुक्यांची गरजच नाहीये. हा मानसशास्त्रीय दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे.
सोपे वाटणारे प्रश्नच नेगेटिव्ह मार्किंगकडे घेऊन जातात. अगदी. आता मुंबई शहरानंतर येतो 3 तालुक्यांचा गट. मुंबई उपनगर जिल्ह्यात केवळ 3 तालुके आहेत. हो, आणि इथे मी एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो. ज्या जिल्ह्यांमध्ये 3, 4 किंवा 5 तालुके आहेत, त्यांची नावे मुद्दाम आपल्या स्रोतात दिलेली आहेत. म्हणजे ती नावे पाठ करणं आवश्यक आहे. होय, याचा अर्थ परीक्षेत जोड्या लावामध्ये हे तालुके आणि जिल्हे विचारले जाऊ शकतात. बरोबर. तर मुंबई उपनगराचे ते 3 तालुके आहेत कुर्ला, बोरीवली आणि अंधेरी. हे तीनही तालुके मुंबई उपनगराचे प्रशासकीय भाग आहेत, हे पक्के लक्षात ठेवावे. नक्कीच. यानंतर 4 तालुके. धुळे जिल्ह्यात केवळ 4 तालुके आहेत. ते म्हणजे धुळे, साक्री, शिंदखेडा आणि शिरपूर. इथे तुम्ही एक सोपी ट्रिक वापरू शकता. कोणती? साक्री, शिंदखेडा आणि शिरपूर हे श आणि स या अक्षरांवरून सुरू होतात. अरे वा, ही छान ट्रिक आहे. आणि धुळे जिल्ह्याचं विभाजन होऊन नंदुरबार वेगळा झाला, त्यामुळे धुळ्यात फक्त 4 तालुके उरले. हे ऐतिहासिक कारण लक्षात ठेवले की विसरायला होत नाही. आता 5 तालुके. आणि शेवटी हिंगोली जिल्ह्यात केवळ 5 तालुके आहेत. ते आहेत हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ आणि सेनगाव. आता यातले कळमनुरी आणि सेनगाव सारखी नावे विद्यार्थ्यांना गोंधळात टाकू शकतात. हो, बऱ्याच जणांना औंढा नागनाथ माहीत असतं. अगदी. पण जेव्हा जोड्या लावाचा प्रश्न येतो तेव्हा तुम्हाला या 5 पैकी किमान 2-3 नावे तरी पक्की माहीत असायला हवीत. एलिमिनेशन मेथडसाठी. बरोबर. एलिमिनेशन मेथड वापरून तुम्ही योग्य उत्तरापर्यंत सहज पोचू शकता. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? जर आपण याचा मोठ्या संदर्भाशी संबंध जोडला तर हे संपूर्ण वर्गीकरण फक्त एकदा वाचून चालणार नाही. हे संपूर्ण वर्गीकरण तुमच्या नोट्समध्ये लिहून घ्या आणि पुन्हा पुन्हा रिवाईज करा. हो, कारण यावर जोड्या लावा किंवा थेट प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि मानवी मेंदू लवकरच या आकड्यांमध्ये गोंधळ करू शकतो. त्यामुळे स्वतःच्या हाताने लिहून काढणे आणि ट्रिक्स वापरणे हे संजीवनी ठरू शकते. अगदी बरोबर. चला तर मग आज इथेच थांबूया. या सखोल चर्चेतून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. अभ्यासासाठी आणि पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.